बातमी आहे राज्याच्या राजकीय वर्तुळातून। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल दिल्लीला गेले आणि आज दिवसभरात त्यांच्या मॅरेथॉन भेटीगाठी झाल्या। अर्थात शिंदे दिल्लीला गेले की त्याची चर्चा होते। यावेळी झाली त्यांच्या दिल्ली वारीची नेमकी कारणं काय यावर प्रकाश टाकणारा हा स्पेशल रिपोर्ट। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जावोत नाहीतर दिल्लीला, राजकीय वर्तुळात लगेच त्याची चर्चा सुरू होते। शिंदे नाराज आहेत का? भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून त्यांना नेमकं काय हवंय? एक ना अनेक शंका कुशंका राज्यातले त्यांचे मित्रपक्ष आणि विरोधकही घेऊ लागतात। शिंदे सोमवारी रात्री राजधानी दिल्लीमध्ये डेरे दाखल झाले आणि पुन्हा तशाच चर्चा रंगल्या। महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीतील घटनांबाबत शिंदेंना तक्रार करायची आहे की राज्यातल्या किंवा केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलासाठी ही भेट आहे असे प्रश्न विचारले जाऊ लागले। यातलं काहीही असलं तरी शिंदेंच्या दिल्ली वारीचा उपयोग होणार नाही असं भाकीत ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं। जे तीन पक्ष आता एकत्र आहेत त्यांचा मूल आधार जो आहे निर्मितीचा, हा दगाफटकाच आहे। कारण दिल्लीचं नेतृत्व हे भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व आहे। ते शिंदे सेना किंवा अजित पवार गटाचं नेतृत्व नाही, गरज म्हणून त्यांनी तुम्हाला तिथे ठेवलं आहे। त्यांनी निर्माण केलेले तुमचे पक्ष आहेत। ज्या क्षणी त्यांना वाटेल तुमची गरज संपली त्या क्षणी तुम्हाला ते मोडीत काढतील। जसं आमच्याकडे मांडी लावून बसले आज आणि उद्या पळून गेले अमित शहांबरोबर। हा त्यांचा गुणधर्म आहे, हा त्यांचा DNA आहे सगळ्यांचा। मात्र या चर्चांना काहीही अर्थ नसून संसद अधिवेशनादरम्यान ही नेहमीसारखी दिल्ली भेट असल्याचं शिवसेना नेते सांगतायत। जिल्हा परिषदेच्या निवडी संदर्भातला विषय हा राज्यातला आहे। त्याच्यासाठी मान्य शिंदेसाहेबांना दिल्लीला जाण्याची आवश्यकता नाही आणि मान्य शिंदेसाहेब दिल्लीला गेल्यामुळं ज्यांना कुणाला काही वाटत असेल किंवा ज्यांना कुणाला धडकी भरत असेल त्यांना प्रश्न विचारा ना तुम्ही की शिंदेसाहेब दिल्लीला गेल्यावर तुम्हाला का धडकी भरती? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दिल्लीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन लोकसभेचं सुरू आहे आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते हे NDAतले देखील प्रमुख नेते आहेत। काल रात्री सगळ्या खासदार महोदयांची बैठक झाली। आज माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांशी देखील भेट घेतली आणि तिथे गेल्यानंतर स्वाभाविकच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना भेटण्याची जर संधी मिळाली तर ते घेतात आणि ती संधी स्वतः मोदी साहेब त्यांना उपलब्ध करून देतात। कारण काहीही असलं तरी शिंदेंनी या दौऱ्यात अनेक भेटीगाठी घेतल्या। यातली सर्वात महत्त्वाची भेट होती अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची। जवळजवळ 1.25 तास झालेल्या या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे गुलदस्त्यात असलं तरी राज्यातल्या अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा झाल्याचं शिंदेंनी या भेटीनंतर सांगितलं। आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना देखील भेटलो आणि त्यांच्याशी देखील महाराष्ट्रातल्या अनेक विषयावर देखील चर्चा झाली। अतिशय सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि मी अधिवेशन सुरू असलं की येत असतो, त्यामुळे आज तशाच प्रकारची भेट होती, सदिच्छा भेट होती। संसद भवनात प्रवेश करताच संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू शिंदेंना सामोरे गेले। खासदार श्रीकांत शिंदेंकडे हात करत ये मेरा छोटा भाई है असं म्हणत रिजिजूंनी उपमुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं। संसद भवनात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शिंदेंची भेट घेतली। तसंच दिल्लीत असताना काय करणं अपेक्षित आहे याचा आपल्या खासदारांना कानमंत्रही दिला। दिल्लीत असलात तरी तुमच्या कामावर लक्ष असल्याचं शिंदेंनी आपल्या खासदारांना सांगितलं। सगळ्यांच्या कामाचं विश्लेषण होत असून आधी काम करा मग पदाची अपेक्षा ठेवा असंही उपमुख्यमंत्र्यांनी बजावलं। पक्षाची आणि सरकारची बाजू सभागृहात जोरदारपणे मांडा, त्यासाठी पूर्ण वेळ सभागृहात उपस्थित राहा असे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिल्याचं समजतंय। चांगलं काम करणाऱ्यांचा पक्षाकडून योग्य सन्मान केला जातो असंही शिंदेंनी आपल्या खासदारांना सांगितलं। शिंदेंच्या या भेटीमागे संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता वर्तवली जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसनं आपलं प्यादं पुढे सरकवलं नाही तरच नवल। शिंदे साहेब तर राज्याचे नेते आहेत, नियमितपणाने दिल्लीला जाऊन महाराष्ट्राचे प्रश्न मांडत असतात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संदर्भात बोलायचं झालं तर जरूर ज्या वेळेला सरकार गठीत झालं मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला त्यांच्याकडून आम्हाला जरूर
एक घटक पक्ष म्हणून ऑफर होती की राज्यमंत्रीपद स्वतंत्र कार्यभार, परंतु आम्ही सर्वांनी म्हणून त्यावेळेला निर्णय घेतला. यावेळेला तशापैकी जर काय वेळ आली तर राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री वहिनी असतील, प्रफुल्लबाई आहेत, मी स्वतः आहे, ची नेते भुजबळ साहेब असतील, आम्ही एकत्रितपणे जाऊन या संदर्भामध्ये दिल्लीतील नेतृत्वाशी चर्चा करू. याआधी देखील मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री दिल्लीचा दौरा करायचे, मात्र त्या दौऱ्याला शंका कुशंकांचं वलय नसायचं. आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिल्ली गाठताच चर्चांना उधाण येतं. यातच सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणाचं सार दडलंय. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.